मनोज जरांगे पाटील यांची 7 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे 7 वाजता नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। 6 वाजता जरांगेंना दिलेली आंदोलनाची मुदत संपते आणि त्यानंतर 1 तासानंतर मनोज जरांगे पाटील आपली भूमिका मांडणार आहेत। आता जरांगे माध्यमांसमोर आपली भूमिका काय मांडतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। 6 वाजता आंदोलनाची मुदत संपणार आहे। आता जरांगे पाटील आझाद मैदानावर ठाण मांडणार की आपली भूमिका काय वेगळी मांडणार ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। चर्चेची दारी खुली जाणार का, दारं खुलली जाणार का, सरकारशी संवाद साधला जाणार का ते बघणं देखील खूप महत्त्वाचं आहे। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मुंबईत आलेले आहेत, त्यामुळे मुंबईतली कायदा सुव्यवस्था देखील बिघडू नये ही जबाबदारी देखील जरांगे पाटलांची आहे। त्यामुळे आता 7 वाजता जरांगे पाटील काय बोलतात, पुढची त्यांची दिशा काय असणार आहे, रणनीती काय असणार आहे ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। बरोबर 7 वाजता म्हणजे अजून 20 मिनिटांनंतर मनोज जरांगेंची ही पत्रकार परिषद असणार आहे। नक्कीच आपण पाहतोय 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। 6 वाजता ही मुदत संपणार आहे आणि त्यानंतर 1 तासानंतर ही पत्रकार परिषद होईल। 6 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत या तासाभरामध्ये नेमकं काय घडतंय त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। तर आझाद मैदानातून मनोज जरांगे पाटलांची ही दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे सीएसएमटी स्थानकाबाहेरची आंदोलकांची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। अगदी बरोबर आहे। 2 दृश्य आपण बघतोय। आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील आता आपण बघतोय की व्यासपीठावर ते बसलेले झोपलेले आहेत। सीएसएमटी स्थानकाबाहेर मात्र मोठी गर्दी उसळलेली आहे। मराठा आंदोलक एकत्र जमलेले आहेत। आरक्षणाच्या आणि जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात आहेत। मात्र कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून रॅपिड ॲक्शन फोर्स देखील, त्याचे जवान देखील जागोजागी तैनात आहेत। त्यांचं बारीक लक्ष या आंदोलकांवर आहे। मुंबईत शांतता राहावी यासाठी मुंबई पोलीस देखील डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत आहेत। मात्र खऱ्या अर्थानं मुंबई पोलिसांची सरकारची कसोटी आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।